माइक नाही. Very good afternoon to all of you. First of all, I thank to Surya family because this is my first lecture in Surya as a guest, as a development, entrepreneurship development. Before that, I have not come here Surya. I come for my official works or to meeting someone. So that's why I come here. So I thanks to Sir Avinash sir and the electrical engineering department to invite me here. So basically, I will clear my agenda of content. On which topic I will speak to you, because all of you are second year, so you have a lot of time for the graduation. So it means that you have much more time in your hand. So just I told you one thing, you have so much time, so you utilize in proper way. So don't waste time. इथं मराठी ओके ना? ओके, ठीक आहे. तर अजेंडा काय असेल की तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय की बी इलेक्ट्रिकल नंतर आता सगळेजण इथं आहात, तुम्ही डिप्लोमा होल्डर असतात. आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा तुम्ही ENTC किंवा इलेक्ट्रिकल करून इथं आलात, तर कोणी वेगळ्या ब्रँचमधून ट्रान्सफर झाला असेल किंवा फर्स्ट इयर करून सेकंड इयरला आला असेल, तर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काय आहेत. बिझनेस करायचं तर बिझनेससाठी ज्या काही तुमच्या स्टेप्स असतील तर त्याच्यामध्ये किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट एक 2-3 जनरल टॉपिकबद्दल मी बोलणार आहोत. माझं इंट्रोडक्शन जसं मॅडमनी व्यवस्थांनी करून दिलं, तर आफ्टर 10 मी डिप्लोमा केलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ॲक्च्युली त्यावेळेस आपल्या इथं कुठे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अवेलेबल नव्हतं, स्वेरीमध्ये पण नव्हतं. तर इथं अवेलेबल असतं तर माझ्या नावापुढेही पासआउट फॉर्म स्वेरी लागला असतं. कारण की डिग्री ज्यावेळेस मी केली होती त्यावेळेस पण इथे डिग्री अवेलेबल नव्हती. आणि मी CAला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं 2013-14 त्यावेळेस इथे डिग्री इलेक्ट्रिकल आलं होतं. तर मी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स केला आहे ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. नंतर इलेक्ट्रिकल केलं CAकडे इथूनच पासआउट आहे. मी तुमच्यासारख्या ग्रामीण भागातला आहे, लोकलच आहे. तर त्याच्यानंतर मी MTECला ॲडमिशन घेतलं. MTEC ॲक्च्युली माझं इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स म्हणून MTEC होतं. म्हणजे ज्या काही MTECसाठी ज्या काही क्रायटेरिया असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल सीट्स वॅकंट असतात. 4 ते 5 सीट्स वॅकंट असतात. म्हणजे एक तर तुम्ही MTEC गेट थ्रू करू शकता, गेट एक्झाम देऊन करू शकता. नसेल तर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स असेल तुम्हाला +2 इयर्स, तर त्याच्यामधून तुम्ही MTEC करू शकता. तर माझं 2020-21चं ॲडमिशन आहे MTECसाठी. तर आता रिसेंटली माझं कंप्लीट होईल ड्यू टू म्हणजे वेळेअभावी MTEC मला कंप्लीट करता नाही, सब्जेक्ट वगैरे माझी सगळी क्लिअर होती. तर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स म्हणजे ज्यावेळेस माझा डिप्लोमा झाला होता त्यावेळेस मी प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचं काम करत होतो. म्हणजे तुमचे प्रोजेक्ट असते तुम्हाला सेमिस्टरमध्ये जे काही तुम्हाला सेमिस्टरमध्ये प्रत्येक सेमिस्टर जे काही तुम्ही प्रोजेक्ट बनवता, तुम्ही ऑर्डिनो बेस बनवत असाल, मायक्रो कंट्रोलर बेस बनवत असाल, 58805 मायक्रो प्रोसेसर बेस बनवत असाल, तर त्यावेळेस सिच्युएशन साधारण 2013-14 साली अशी होती की आपल्या इथे कोणी डेव्हलपमेंट करत नव्हतं प्रोजेक्ट. आपले जे स्टुडंट्स होते तर ते प्रोजेक्ट आणण्यासाठी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर जायचे. तर त्या कॉस्टिंगही फार होते त्यावेळेस प्रोजेक्टचं. म्हणजे 10,000 ते 15,000 रुपये किंवा 20,000 रुपये फायनल इयरच्या प्रोजेक्टसाठी चार्ज करत होते, म्हणजे डिप्लोमा असेल डिग्री असेल. तर बेसिकली माझं पार्श्वभूमी किंवा माझं बॅकग्राऊंड कोणत्याही इंजिनिअरिंगचं नाही आहे ना. मला घरून कुठलंही बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे किंवा नाही माझं कोणता रिलेटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये आहे किंवा कोण नाही. सगळं फार्मर बॅकग्राऊंड आहे, शेती बॅकग्राऊंड आहे सगळं, घरच्यांचं वगैरे किंवा माझ्या रिलेटिव्हचं. तर बिझनेसमध्येही कोणी नाही आहे आमच्या परिवारामध्ये, ना रिलेटिव्ह आहेत ना कोणी आहेत. म्हणजे पार्श्वभूमी अशी मला काही नाही आहे. हे काही जणांचं असं मत असतं किंवा मित्र असतं की याला बॅकग्राऊंड आहे किंवा हा तो बॅकग्राऊंडमधून आलेला आहे किंवा याला सपोर्ट आहे. असा कोणताही फायनान्शियली किंवा लोकल किंवा असा काही सपोर्ट नाही त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठंही कधीही काही सुरुवात करू शकता. तुम्हाला वेळ काळ सुरुवात करायसाठी लागत नाही. फक्त मनाची जिद्द, एक्सपिरियन्स आणि करण्याची कॅपॅसिटी, कन्सिस्टन्सी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस डिप्लोमा झाला त्यावेळेस मी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट चालू केलं होतं. ज्यावेळेस माझं डिग्रीला ॲडमिशन झालं 2013 साली, तर लोकलला मी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करत होतो. तर आपल्या जिल्ह्यातले जेवढे आसपासचे कॉलेज होते सगळे स्टुडंट माझ्याकडे प्रोजेक्टसाठी येत होते. म्हणजे माझा बिझनेस तेव्हा चालू झाला होता. मी तेव्हाच स्टुडंटला प्रोजेक्ट विकत देत होतो. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी माझ्या क्लासमधले प्रोजेक्ट करत होतो, माझ्या डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट करत होतो. माझे जे सिनियर्स होते, माझं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन झालं होतं डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर. तर थर्ड इयर किंवा BE त्यांचेही मी प्रोजेक्ट करत होतो माझे सिनियरचे, कारण की कमांड तेवढी आली होती. तर कमांड येण्यासाठी
तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो आणि एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्ही गोष्टी करता, स्वतः करता, डेव्हलप करता, अगेन अँड अगेन अगेन ज्यावेळेस तुम्ही गोष्टी करत असता तर त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स किंवा कमांड त्या गोष्टीवर येते. मी सुरुवातीला कंट्रोलर प्रोजेक्ट करतो, 805 सगळ्याला माहिती असेल. तो यू नो 805 8085 मायक्रोप्रोसेसर मायक्रोकंट्रोलर ते आपल्या सिलेबसला आहे. मार्केटमध्ये त्या फार गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत. तुम्हाला इंडस्ट्री सोबत राहावं लागेल. तुम्हाला जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं फक्त त्या कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी शिकवलं जातं. सोयरीचा वारसा हा R&Dचा वारसा आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुमच्या नावातच आहे. खूप मोठा वारसा आहे. तुम्हाला फंडिंग प्रत्येक वेळेस भरपूर येतं, पण तेवढे रिसर्चर किंवा स्कॉलर आपल्याला तयार होत नाही. म्हणजे ही खूप मोठी खंत आहे शोकांतिक आहे. तुम्हाला अवेलेबल सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला प्रॉपर युटिलाइज करता येत नाही. कारण की मी प्रत्येक कॉलेजशी अवेअर असतो. कॉलेजचा स्टाफ असेल, कॉलेजचे डीन मॅनेजमेंट लेवल असेल, कॉलेजचे जे टीचर असतील ते ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या तुमच्यासाठी गोष्टी आहेत. मी कॉलेजच्या फेवरमध्ये बोलेन असं वाटत असेल कोणाला, पण ज्यावेळेस तुम्ही इथून पास आउट होऊन जातात तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची गेस्ट लेक्चरची किंवा जे तुमच्या इंडस्ट्रियल व्हिजिट्स, इंडस्ट्रियल एक्सपर्ट टॉप जे असतं ना त्याची तुम्हाला किंमत कळेल. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, जॉब सहजासहजी भेटत नाही आणि आपण इंडियात आल्यानंतर आपल्या एक्सपेक्टेशन या लाखामध्ये असतात. पॅकेज आपल्या हजारामध्ये एक्सपेक्टेशन नसते. माझा फर्स्ट जॉब होता 17,500 रुपये जॉब होता माझा फर्स्ट ज्यावेळेस मी जॉब जॉईन केला होता. नॉलेज होतं, स्किल होतं, सगळं होतं. मी एक जर दिवसाला घरी बसून प्रोजेक्ट केला तर 20-25 हजार रुपये कमवत होतो. पण माझ्याकडे इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स नव्हता. त्यावेळेस मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो इलेक्ट्रिकलमध्ये. तर अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं जो काही तुमचा टाईम आहे तो टाईम तुमचा स्किल डेव्हलपमेंटसाठी द्या. जो काही तुमचे सब्जेक्ट्स आहेत, जे काही तुमचे ते सब्जेक्ट्स तुमचे त्या सब्जेक्टचा कन्सेप्ट प्रॉपर तुम्ही स्टडी करा. याचा यूज तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी होतो. फिजिकल टू आय टू आरच राहणार आहे, व्होल्टेज राहणार आहे, करंट राहणार आहे, पॉवर फॅक्टर राहणार आहे. पॉवर फॅक्टरमध्ये काय ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह तुमच्या काही पॉवरमध्ये चेंजेस होणार नाही. पण जर तुम्हाला त्याचे फॉर्म्युले त्याच्या बेसिक गोष्टी जर माहीत नसतील तर इंडस्ट्रीमध्ये काही यूज होणार नाही. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकवत नाही. इथे तुम्हाला शिकवते, इथे तुम्हाला शिक्षक तुमचे कॉलेज लेवल, मॅनेजमेंट लेवल तुमच्यासाठी जे काही स्कीम्स राबवतात. आता आजकाल कसं झालंय, प्रत्येक कॉलेजचे पेपर आउट होते. या कॉलेजवर लेक्चर झालं, गेस्ट लेक्चर झालं, फंड आला कॉलेजला, कॉलेजची व्हिजिट तिथे गेली. डिजिटल मीडिया किंवा डिजिटल कम्युनिकेशनमुळं इन्फॉर्मेशन गेटिंगसाठी इझिली अवेलेबल सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला वन क्लिक अवेलेबल झालेले. तुम्हाला प्रॉपर R&D लॅब आहे, तुम्हाला इंटरनेट कनेक्शन आहे. तुम्हाला जर पाठीमागच्या 10 वर्षाच्या काळात जर तुम्ही बघितलं तर या गोष्टी तुम्हाला अवेलेबल नव्हत्या. आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे. तर आपला अँड्रॉइड फोनचा यूज आपण इंस्टाग्रामवर जास्त वेळ घालवायचा की यूट्यूबवर टेक्निकल गोष्टी सर्च करण्यात किंवा तिथून एखादा कोर्स डाउनलोड करून तो स्टडी करण्यात घालवायचा ही तुमच्यावर डिपेंड आहे. मी जर इकडे येऊन तासभर जरी तुम्हाला लेक्चर दिलं नाही माझ्या फायद्याचं नाही तुमच्या फायद्याचं आहे. हे जेव्हा तुमच्या फायद्याचं केव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून काहीतरी बोल घ्याल, त्या गोष्टी अप्लाय करायचा. माझ्याकडे जे एम्प्लॉय आहेत, माझं पेमेंट चालू आहे, माझा बिझनेस चालू आहे. मी जर आज इथे लेक्चर द्यायला आलो तुम्हाला माझे काम साईडवर चालू आहे, माझे एम्प्लॉय माझे काम करतील, त्यांचं पेमेंट चालू आहे, माझं प्रॉफिट चालू आहे. लक्षात येते काही गोष्ट. हे गेस्ट लेक्चर तुम्हाला ठेवलं म्हणजे या इथलं ठेवलं म्हणजे खूप म्हणजे महत्वाचं आहे की तुमच्याकडे अजून 3rd इयर 4th इयर आहे. तर त्यासाठी तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे, जे काही आता तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचा प्रॉपर कन्सेप्टचा स्टडी करा. इलेक्ट्रिकल मशीन, पॉवरचा जो काही तुमचा सब्जेक्ट असेल, इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन आहे का सब्जेक्ट तुमचा. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल मशीन असतील, DC मशीन असतील, AC मशीन असतील, जनरेटर, मोटर, ट्रान्सफॉर्मर, या कन्सेप्ट कुठेही जावा तुम्ही चेंज होणार नाही. त्या कन्सेप्ट प्रॉपर करा. इलेक्ट्रिकलमध्ये कुठेही जावा त्या कन्सेप्ट सेम राहतील. इंडस्ट्रीमध्ये मॅथ्स कन्सेप्ट यूज होते. जर पॉसिबल झालं तर तुमच्या कॉलेजचं खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथला जो कोणी काय मेंटेनन्सचं काम करते या कॉलेजचे इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील किंवा इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचा स्टाफ असेल त्यांना एक सरला मी रिक्वेस्ट करतो यांची व्हिजिट अरेंज करा की इथंच तुमच्यामध्ये स्टडी करण्यासाठी भरपूर आहे. SID सिंगल लाईन डायग्राम माहिती आहे सगळ्यांना. SID तुमच्या कॉलेजचा SID स्टडी करा. एक वेळ तुमच्या सिलेबसचा SID स्टडी करू नका, पण कॉलेजचा SID स्टडी करा की तुमच्या कॉलेजमध्ये किती केवीची लाईन आली MSCB कडून, त्याचं पॉवर डिस्ट्रीब्युशन कसं झालंय, तुमचे कंट्रोल पॅनलमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं झालं. LTHT पॅनल ऍक्च्युअली काय असतो, फक्त LTHTचा फुल फॉर्म फक्त माहिती असून चालत नाही. 100% तुम्ही पाडा किंवा 90% पर्सेंटेज मिळवा, चांगली गोष्ट आहे, वेल अँड गुड. पण त्या 90% प्रोपोर्शनला तुमच्याकडे 90%च नॉलेज पाहिजे. तुम्ही जरी 60% पाडले, मी पण ऑन ॲव्हरेज होतो,
माझं पर्सेंटेज जास्त नाही, माझं 10ला 81.45 होतं, नंतर मी बिलोज होतो. माझं डिप्लोमा 65 होतं, डिग्रीला 72 होतं, एमटेकला 9.1 पॉईंट आहे माझा. असं काय नाही, मार्क्स तुमचे मॅटर करत नाहीत. मार्क्स मॅटर करत नाहीत म्हणजे असंही समजू नका की अभ्यास करायला सोडून दे. ऑन एन ॲव्हरेज ठेवा मार्क्स. इंडस्ट्रीमध्ये जे काही क्रायटेरिया ऑन एन ॲव्हरेज ठेवा. जे टॉपर आहेत त्यांनी तर स्पेशली सांगतो, आता तर टॉपरची कंडिशन एवढी वाईट आहे, जॉब पण देत नाही. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल तरच घेतील. मी हायर करताना माझ्याकडे IT वाला मी प्रेफर करतो हायर करायला, कारण मला माहिती आहे तो काम करतो. सरांशी आता बोलणं झालं, तुमचे सर आहेत नाव काय तेवढे सरांशी बोलणं झालं, ते IT ला शिकवायला होते. ITचे कधीतरी पुस्तकं घ्या, सोबत उद्योगशास्त्र असेल किंवा बाकीच कोणते असेल वाचा, मन लावून मराठी. एवढं नॉलेज भेटतंय ना, 3 वर्षाचे एकदम नॉलेज भेटतंय ना, ते त्या पुस्तक नॉलेज भेटते. कारण त्यांनी एवढं डीप मध्ये दिलेलं आहे. आपल्याला फक्त एकच माहित असतं, युनिव्हर्सिटीने आपल्या शिक्षकांकडून नोट्स घ्यायच्या, तेवढंच वाचायचं, तेवढंच पेपर द्यायचा. रेफरन्स बुक लायब्ररीत जाऊन कधी तर रेफर करा. AK आणि GB गुप्ता वगैरे हाय बुक तुमच्या लायब्ररीत. हे सगळे मी आवड माझी एवढी होती इंजिनिअरिंगला अभ्यास करताना की मी पुस्तक घेऊन ठेवले माझ्याकडे. मला अजून एखादा कन्सेप्ट जरी अडकला तरी मी ते जाऊन तिथं बघतो काय तो कन्सेप्ट आहे. कारण मी स्वतः R&D करतो, स्वतः डेव्हलपमेंट करतो, स्वतः बिलिंग करतो मी, आणि स्वतः ऑन साईट एक्झिक्यूट करतो. म्हणजे माझ्याकडे जर उद्या मॅन पॉवर नसेल ना तर माझी कोणतीही साईट अडत नाही. पॉवर फॅक्टरचा कन्सेप्ट एवढा वास्ट आहे, तर पॉवर फॅक्टर पॅनल मी स्वतः डेव्हलप करतो, डिझाईन करतो, त्याचे कंट्रोलर मी डिझाईन करतो, प्रोग्रामिंग करतो. ऑर्डिनोवर माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डेव्हलपमेंटचा. मी ऑर्डिनो आता बंद करून टाकतो. इंडस्ट्री लेवलला ऑर्डिनो यूज केला जातो. ऑर्डिनो माहिती आहे कोणाला? यूज पण केला असेल. ऑर्डिनो खूप पॉवरफुल आहे, तुम्ही फक्त त्याचा यूज करा प्रॉपर. अगोदर मायक्रो कंट्रोलर होता, 8051 होता, फिलिप्स ॲटमल वगैरे तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये काय आपण किल मायक्रोजन 3 किंवा 4 मध्ये प्रोग्रामिंग करत होतो. प्रोग्रामिंग करून त्याच्यामध्ये अपलोड करत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप बिन किल वगैरे बरेच सॉफ्टवेअर लागत होते. त्या IC तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या सॉकेटमधून बाहेर काढून त्या बर्नर तुम्हाला इन्सर्ट करावा लागेल. प्रोग्राम बर्न करून एक्सपायनंतर तुम्हाला काढून त्याच्यामध्ये तो पुट ऑफ करावा लागेल. पण ऑर्डिनोमध्ये काय, ऑर्डिनो.cc सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. प्रोग्राम करू शकता, कंपाईल करू शकता, अपलोड करू शकता, तिथून तुम्ही एरर पण फाइंड आउट करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. तर कंट्रोलर एक कोणता तर घ्या, एका कंट्रोलर प्रॉपर स्टडी करा, शिका. इलेक्ट्रिकलमध्ये जे काही कंट्रोलिंग आहे ते टोटली इलेक्ट्रॉनिक्सवर डिपेंड आहे. आणि अजून एक गोष्ट, कोर इलेक्ट्रिकलमध्ये कधीच कोणता प्रोजेक्ट होत नाही, त्याला बेस हा इलेक्ट्रॉनिक्सचा असतो. बरेच वेळी शिक्षक म्हणते तुम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट टॉपिक घेऊन जाता, प्रोजेक्टचा खूप वास्ट एक्सपिरियन्स आहे, 1,500-2,000 स्टुडंटला मी गाईड केली प्रोजेक्टच्या. आता रिसेंटली बंद करून टाकले मी, कारण इंडस्ट्रियल लोड जास्त आहे मला. स्टुडंट एवढे गाईड केलेत ना, असा कोणता प्रोजेक्ट नाही की तुम्ही केलेला आहे. आसपासचे जेवढे कॉलेज आहेत ना, त्या पाठीमागच्या जर 4-5 वर्षात बघितलं, तिथले जे प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला टॉपर आहेत ना, ते सगळे माझे टॉपर आहेत. मी ज्यावेळेस फायनल इयरला होतो, माझा प्रोजेक्ट स्टेट लेवलला गेला होता. मी स्वतः प्रोजेक्ट करत असून मी 1,70,000 खर्च केला होता प्रोजेक्टला. फार्मर बेस्ड प्रोजेक्ट केला होता. डिटेक्स कॉम्पिटिशन असेल कोणत्या कॉम्पिटिशनला मी प्रोजेक्टला म्हणजे असं नंबर सोडले नाही. रनर ट्रॉफ्या सर्टिफिकेट एवढे भरून पडलेत ना, अजूनही मी गायडन्स करतो पोरांना, अजूनही पोरं करतो. फक्त आपला प्रॉब्लेम का असतो, आपण करत नसतो, आपल्याला सगळं ऐकायची सवय लागली असते. शिक्षकांनी आणून नोट्स द्यायच्या, तुम्ही स्टडी करायचा, विषय संपला तिथे. आणि अजूनही आपल्याकडे आलेले IT सध्या कंडिशन फार वाईट आहे. जर वाटत असेल IT मध्ये हाय पॅकेज जॉब आहेत वगैरे, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला येऊ नका, कोणाची दुसऱ्याची सीट खराब करू नका. IT ला जायचं असेल तर कम्प्युटर IT घ्या तिकडं, माझा त्या शाखेला विरोध नाही आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये आला आहात, तुमचं कोर फील्ड कोर ब्रँच कधी सोडू नका. इलेक्ट्रिकलला भरपूर खूप स्कोप आहे, फक्त तुमच्याकडे स्किल पाहिजे. सध्या मार्केटमध्ये MEP मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंडस्ट्री बूममध्ये आहे. फक्त आपल्याला माहीत नसते की आपण काय करायचं काय नाही. ज्यांना रिसर्चमध्ये जायचं, हायर एज्युकेशन जायचं आहे, त्यांनी तुम्ही तुमचं टार्गेट सेट करा. आता या स्टेजला सेकंड इयरला तुम्हाला कुठं जायचं आहे? सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत जायचं आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकल कोरमध्ये जायचं आहे, तुम्हाला R&D साठी जायचं आहे, तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी जायचं आहे. इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तुम्ही तुमच्या आपला कॉलेजचा विषय चालू होता, कॉलेजची SLT, तुमच्या कॉलेजची SLT घ्या. तुमच्या कॉलेजकडून तुमच्या कॉलेजमध्ये किती सप्लाय TVची लाईन आलेली आहे, ती प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट कशी झालेली आहे, तुमच्या कॉलेजचा पॉवर फॅक्टर किती आहे, तुमच्या कॉलेजचं मंथली बिल किती येतं, त्याच्यामध्ये टॅरिफ रेट काय तुमचे, तुम्हाला पेनल्टी किती लागते, पॉवर फॅक्टर तुमचा मेंटेन होतो का नाही, तुमचा रेजिस्टिव्ह कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह लोड किती आहे, तुमचं पॉवर कन्झम्पशन किती आहे, तुमचं सोलार जनरेशन किती होतं, या सगळ्या गोष्टी शिका, बघा. अजून एक तुमचा टॉपिक स्टडी करण्यासारखा आहे तुमचा पॉवर फॅक्टर आणि DG. तुमचा DG कॉलेजमध्ये DG किती केवीज आहे, त्याला जे पॅनल आहेत ना, ते सगळे पॅनल कन्स्ट्रक्शन लाईन किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात, दुसरं काय नाही.
ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता, इलेक्ट्रिकलमध्ये जाता, एक तर तुम्ही मेंटेनन्सला जाता. मेंटेनन्सला तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे प्रॉपरली. त्याच्यामध्ये मेंटेनन्स ज्यावेळेस करत असता तुम्ही, तर जे काय तुमच्या कन्सेप्ट आहेत आता, जे काय तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता, तर त्याच कन्सेप्ट तुमच्या यूज होते. कंट्रोल पॅनलचे वगैरे जे काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बघता पॅनल असतील, तर ते सगळे पॅनल तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये बघायला भेटतील. तुमचे एटी पॅनल असतील, एसटी पॅनल असतील, पॉवर फॅक्टर पॅनल असतील, डीजे पॅनल असतील, एएमएफ असेल, त्या सगळ्या गोष्टी येत आहेत. सोलार आहे, सोलार सध्या हॉट इश्यू आहे मार्केटमध्ये, कारण सोलारला सबसिडी वगैरे गव्हर्नमेंट भरपूर अवेलेबल करून द्यायला लागले. सोलार जनरेशनमध्ये पण तुम्हाला चांगला स्कोप आहे. सोलारचे कोर्सेस आहेत शॉर्ट टर्म तुमचे, सोलार डिझायनिंग, पीव्हीसी डिझायनिंग, सोलार इन्स्टॉलेशनचे कोर्सेस आहेत. एमआयटी वगैरे तुमचं तुम्हाला अवेलेबल करून देते कोर्सेस. तर कॉलेजचा स्टडी करा तुमच्या कॉलेजच्या रिसर्चचा. तर कॉलेजमध्ये तुमच्या किती केव्हीची तुमची इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे, एसटी लाईन आहे, एटी लाईन आहे, एटी पॅनल कितीच आहे, तुमचा पॉवर फॅक्टर कितीच आहे, प्रॉपर लाईन कशी डिस्ट्रीब्यूट झाल्या, हे सगळा तुमचा लोड वगैरे सगळा स्टडी करा. दुर्दैव असं आहे की आजकालच्या मुलांना व्होल्टेज सुद्धा मेजर करता येत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. मल्टीमीटर चालवता येत नाही. तुम्हाला पहिला मल्टीमीटर चालवता आला पाहिजे. इलेक्ट्रिकलमध्ये मल्टीमीटर शिवाय काही नाही. आणि टेस्टर जवळ ठेवायला शिका. ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता कुठे टेस्टर जवळ ठेवायला शिका. टेस्टर ही आपली ओळख आहे इलेक्ट्रिकल इंजिनियरची, इलेक्ट्रिशियनची नाही, इलेक्ट्रिकल इंजिनियरची. मल्टीमीटर ऑपरेट करायला शिका. मल्टीमीटर बऱ्याच कॉलेजवर जातो मी, त्यावेळेस पोरांना मल्टीमीटर कंटिन्युटी सिंपल गोष्टी चेक करता येत नाही, व्होल्टेज चेक करता येत नाही. त्यांना एसी डीसी मधला फरक कळणं, डीसीला फ्रिक्वेन्सी असते म्हणून सांगते. फक्त पुस्तकी किडा होऊ नका. अगोदर सांगितलं होतं की तुमच्या कॉलेजला R&Dचा खूप मोठा वारसा आहे. तुम्ही जर तुमचे चांगले प्रोजेक्ट डेव्हलपमेंट केले, इंडस्ट्री लेवलला प्रोजेक्ट डेव्हलपमेंट केले, तर तुम्हाला स्पॉन्सर स्वतःहून चालून येतील. तुमच्या कॉलेजला फंडिंग येतं. सरांची बोलणं झालं आता. फक्त काय असतं, तुम्हाला इनिशियली इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही एखादं रिसर्च करता, एखादं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करता, तर त्याच्यासाठी तुम्हाला इनिशियली इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. ज्यावेळेस ते तुमच्या क्लायंटला किंवा स्पॉन्सरला ज्यावेळेस ते आवडतं, त्यावेळेस ते तुम्हाला फंड रेज करते किंवा फंड देते. आज आला कॉलेजचे एसएलटीचा विषय. सेकंड, तुमच्या कॉलेजमध्ये लिफ्ट आहे. 1000 पेक्षा जास्त लिफ्ट इन्स्टॉलेशन केले तुम्ही. ज्यावेळेस मी कंपनीत होतो, कन्स्ट्रक्शन कंपनीत होतो, जॉन्सन, सिमेंस, बऱ्याच कंपनी लिफ्ट इन्स्टॉलेशन मध्ये पण शिकण्यासारखं भरपूर आहे. तुमच्या लिफ्टला सप्लाय 2 प्रकारचा असतो. एक सिंगल फेज सप्लाय असतो, 3 फेज असतो. 110 वोल्ट डीसी असतो तुमच्या लिफ्टला. एआरटी काय असते तुमचे, नंतर एकेपी फायर अलार्म पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, तुमच्या बॅटरी असते, तुमचे वोटर असते, स्पीकर असते, इमर्जन्सी एक्झिस्ट, फायर अलार्म सिस्टीम, या सगळ्या इन्स्टॉलेशनच्या ज्या प्रोसेस आहेत ना, त्या लिफ्टची पण तुमची एसएलटी असते. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला एसएलटी दिली जाते अगोदर, किंवा जीए जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग दिली जाते. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून सगळं काम करता. डायरेक्टली कधी कुठला लेआउट तुम्ही डिझाईन करत नाही किंवा इन्स्टॉलेशन करत नाही. तुम्हाला अगोदर दिलं जातं, टोटली तुम्हाला ड्रॉइंग तुमच्या हातामध्ये दिले जातात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात. त्यासाठी ड्रॉइंग करणं पण गरजेचं असतं. तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकता तुमच्या सर्किट डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल वगैरे शिकता. इंडस्ट्रीला ॲक्च्युली सर्किट डायग्राम वेगळे असते, इंडस्ट्रियल लेआउट्स, डिझाईन, त्याचे नोटेशन, सिम्बॉल्स वेगळे असते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये नेटवर वगैरे सर्च करताना ड्रॉइंग्स वगैरे सर्च करत जावा. तुमच्या प्रत्येक गोष्टीची ड्रॉइंग असते. तुमचा ज्यावेळेस एखादा पॅनल डिझाईन केला जातो, ज्यावेळेस तुमचा पॅनल म्हणजे हार्डवेअर तुमचं बनवलं जातं, किंवा ज्यावेळेस तुमचा वर्किंगला घेतला जातो, तर त्याच्या अगोदर त्याची एसएलटी बनवून जाते, सिंगल लाईन डायग्राम बनवून जाते किंवा ड्रॉइंग बनवून जाते. तर ड्रॉइंग बनवण्यासाठी तुमचा ॲटोकॅड आहे. इलेक्ट्रिकलमध्ये ॲटोकॅड चालतं. तर तुम्हाला ॲटोकॅड आता मोबाईलवर पण, यूट्यूबला जर बघितलं तुम्ही, तर जगदीश जोशीचा म्हणून यूट्यूब चॅनल आहे. जर नोट डाऊन करत असेल तर करा. जगदीश जोशीचा ट्रिपल म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबला. तर त्याचा सर्च करा. त्याचं एक ॲप येतं. तर त्याच्या ॲपवर तुम्हाला 1000-1200 मध्ये सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये PLC आहे, स्काडा आहे, HMI आहे, तुमचं ॲटोकॅड आहे. त्याच्यामध्ये ई प्लॅन म्हणून एक आता नवीन सॉफ्टवेअर, म्हणजे ॲटोकॅडला थोडक्यात रिप्लेस केले ई प्लॅनने. ई प्लॅनमध्ये तुम्ही तुमचे कंट्रोल पॅनल डिझाईन करू शकता. तुम्ही एसएलटी तुमच्या डिझाईन करू शकता. त्याच्यामध्ये CCTV इन्स्टॉलेशनचा कोर्स आहे, फायर अलार्म पब्लिक ॲड्रेसचा कोर्स आहे, VFD आहे. त्याच्यामध्ये कोर्सेस करू शकता. अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला, जर ज्यांना इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे MEP मध्ये, तर MEP मध्ये तुम्हाला ॲटोकॅड लागतं. रेव्हिट म्हणून एक सॉफ्टवेअर येतं आता. रेव्हिट तुमच्या डिझाईनिंगसाठी सॉफ्टवेअर वापरलं जातं. तर धनुष इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हैदराबादला एक तुमचं इन्स्टिट्यूट आहे. तर तिथे तुम्हाला टोटली सगळे डिझायनिंगचे कोर्सेस घेतले जातात. धनुष इंजिनिअरिंग सर्व्हिसेस.
तर ते तुम्हाला AutoCAD शिकवलं जातं, इलेक्ट्रिकल डिझाइन अँड ड्राफ्टिंग शिकवलं जातं. तर इलेक्ट्रिकल डिझाइन अँड ड्राफ्टिंग मध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस तुम्ही एखादी तुमच्याकडे बिल्डिंग असते किंवा एखादी मशीन तुम्हाला डेव्हलप करायची असते, तर त्या मशीन फ्रॉम स्क्रॅच टू एंड मध्ये डेव्हलपमेंटच्या एंड पर्यंत ज्या काही प्रोसेस असते थेरॉटिकली ॲज वेल ॲज प्रॅक्टिकली त्या सगळ्या तुम्हाला शिकवल्या जाते इलेक्ट्रिकल डिझाइन अँड ड्राफ्टिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिझाइन करता, डिझाइन कशामध्ये करता तुम्ही, जर तुम्हाला एखादी गोष्ट डिझाइन करायची असेल तर डिझाइन कशामध्ये करता तुम्ही, म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये करता. म्हणजे डिझाइनचे सॉफ्टवेअर तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये एखादी डिझाइन करता, म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही ड्रॉइंग वगैरे कशामध्ये ड्रॉ करता, सॉफ्टवेअर मध्ये ड्रॉइंग करता, सॉफ्टवेअर मध्ये काढून त्याची प्रिंट काढता तुम्ही किंवा हे करता A4 किंवा A3 वर काढता. तर इलेक्ट्रिकल डिझाइनचा कन्सेप्ट आहे हा तुमचा टोटली सॉफ्टवेअर बेसिसवर काढला जातो. आणि ड्राफ्टिंग म्हणजे ऍक्च्युअली ते फिजिकली तुमचं एक्झिक्यूट करणं, ड्राफ्ट करणं फिजिकली, त्याला इलेक्ट्रिकल डिझाइन अँड ड्राफ्टिंग म्हणते. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सपोज तुमची बिल्डिंग आहे G+ तुमची 4 किंवा 5 ची काय बिल्डिंग असेल, ग्राउंड फ्लोअर प्लस तुमचे 5, तर याच्यामध्ये तुम्हाला टोटली इलेक्ट्रिकलचं तुम्हाला लेआउट त्याच्यामध्ये शिकवलं जातो. ते सॉफ्टवेअर मध्ये या बिल्डिंगचा लेआउट कसा ड्रॉ करायचा इलेक्ट्रिकल, त्याच्यामध्ये तुमचा लोड कॅल्क्युलेट, तुमचा लाइटनिंग लोड असेल, तुमचा हिटिंग लोड असेल, तुमचा AC लोड असेल, तुमचा सिंगल फेज 3 फेज लोड असेल. सिंगल फेज आणि 3 फेज कनेक्शनचे क्रायटेरिया माहिती आहेत का, नॉर्म्स माहिती आहेत का, म्हणजे आपण केव्हा 3 फेज कनेक्शन घेतो MSCB कडून, म्हणजे किती किलोवॅटच्या वर लोड गेल्यानंतर आपल्याला 3 फेज कनेक्शन रिक्वायर्ड असतं. सिंगल फेज कनेक्शन तर प्रत्येक घरात सिंगल फेज मीटर आहे. आपलं रेसिडेन्शियल कनेक्शन असते, कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल असे कनेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुमचे टॅरिफचे पण वेगवेगळे प्रकार आहेत तुमचे. ह्याच्या काही बेसिक गोष्टी आहेत ना तुमच्या MSCBच्या, कधी बिल बघितलं का घरातून, MSCB बिल बघितलं तुमचं लाईटचं, तुमचा सँक्शन लोड किती असतो घराला ना, 1.5 किलोवॅट, बरोबर 1.5 किलोवॅट असतो. तुमचे युनिट रेट बघितलेत का, तुमचे 100 युनिट पण किती पडतो, 100 नंतर 200 पण किती पडतो युनिट रेट. तुमचे टॅरिफ वेगळे, लक्षात येते का, तुम्हाला टॅरिफ सेम नाहीये, तुमचे टॅरिफ वेगळे, तुमचे 100 पण टॅरिफ वेगळे, 200 पण टॅरिफ, आणि रेसिडेन्शियल कमर्शियल टॅरिफ रेट वेगळे आहेत. लक्षात ठेवा 3.7 किंवा 3.5 किलोवॅटच्या वर ज्यावेळेस तुमचा लोड जातो त्यावेळेस तुम्हाला MSCB कडून 3 फेज कनेक्शन घ्यावं लागतं. तुम्हाला सिंगल फेज कनेक्शन वर तो लोड तुमचा एक्झिक्यूट करता येत नाहीये. हे स्टेट वाईज तुमचे किलोवॅटचे नॉर्म्स वेगळे आहेत, सिंगल फेज आणि 3 फेजचे. मी MSCB सांगतोय, महाराष्ट्रात सांगतोय. तुमचे बाहेर गेला ना तुमचे 3 फेज कनेक्शनचे क्रायटेरिया वेगळे आहेत. ज्यावेळेस तुम्ही 3 फेज कनेक्शन घेता तर तुम्हाला पॉवर फॅक्टर मेंटेन करावा लागतो, तसं तुम्हाला पेनल्टी लागते. रिसेंटली मी कोरेगाव पार्क मध्ये असेल पुण्यामध्ये, कोरेगाव पार्क मध्ये एक मोठ्या बंगल्यात काम केलं होतं मी. तर त्यांचे 5 ते 6 हजार युनिट हे होतं कन्झम्पशन होतं पर मंथ. सायडस पुण्यावाला वगैरे माहिती का, नाव ऐकले का, तर त्यांच्या अपोजिट त्यांचा फ्लॅट होता, म्हणजे त्यांचं घर होतं 2 एकरामध्ये घर होतं, सिंगल फेज कनेक्शन होतं त्यांचं. तर पॉवर फॅक्टर मेंटेन नव्हता. सिंगल फेजला पण जर पॉवर फॅक्टर मेंटेन नसेल ना तरी सुद्धा तुम्हाला पेनल्टी लागते. त्यांचं नॉर्मली 98-99,000 बिल होतं, नियर अबाउट 1 लाख. तर ड्यू टू दे हॅज नॉट मेंटेन द पॉवर फॅक्टर, तर त्यांचं 3,88,000 रुपये बिल आलं होतं. पॉवर फॅक्टर मेंटेन नसल्यामुळे त्यांना पेनल्टी लागली होती, सिंगल फेज असून पण. म्हणजे तुम्हाला लोड डिस्ट्रीब्युशन, लोड कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे, RYB जे म्हणतो आपण. तर तुम्हाला प्रत्येक फेजवर लोड तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंडक्टिव्ह, लाइटनिंग लोड असेल, तुमचा कॅपॅसिटिव्ह असेल, रेझिस्टिव्ह, हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन, पॉवर फॅक्टर फॉर्म्युले, हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. त्या गोष्टी मॅटर करते तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. लक्षात येते का, पॉवर फॅक्टरचा कन्सेप्ट खूप वास्ट आहे. हार्मोनिक्स, पॉवर हार्मोनिक्स वगैरे, डिस्टॉर्शन वगैरे याच्यामध्ये तर PhD होऊ शकते. तुमचे जे काय कॉलेजचं जे काय असेल तुमचं SLD किंवा तुमच्या लिफ्टचं इन्स्टॉलेशन, लिफ्टच्या SLD वगैरे त्यांच्याकडून मागून घ्या, त्यांच्याकडून यांना स्टडी करा, म्हणजे तुम्हाला इझिली या गोष्टी समजतील. आणि ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्या पॅनलचे वगैरे स्टडी करताल, LT पॅनल असतील, ST पॅनल असतील, तुमचे पॉवर फॅक्टर पॅनल असतील, AMF पॅनल असतील, तुमचे DG असतील, तर तुम्हाला या गोष्टी पुढे जाऊन इझी होतील. तर जर कोणाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल डिझाइन अँड ड्राफ्टिंग मध्ये स्टडी करायचं असेल तर
धनुष इंजिनिअरिंग सर्व्हिस हैदराबाद यांचे कोर्स एकदम म्हणजे मिनिमम कॉस्ट मध्ये अवेलेबल ऑनलाईन कोर्सेस आहेत. शक्यतो तुम्ही तुमच्या हॉलिडेज आहेत, तुमच्या सुट्ट्या वगैरे आहेत ना, तर तुम्ही रोज संध्याकाळी 1 तास देत जावा. हे कोर्सेस वगैरे आहेत ना, PLC स्काडा वगैरे आहेत ना, हे सगळे ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल आहेत. तर हे आतापासून याचा स्टडी चालू करा, तुमचा वेळ त्याच्यासाठी युटिलाइज करा. म्हणजे काय होईल, तुम्ही ज्यावेळेस BE इलेक्ट्रिकल वरचा मार्केटमध्ये ज्यावेळेस जॉब शोधायचा असाल त्यावेळेस तुमच्याकडे स्किल्स असेल किंवा स्किल येईल. तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट जर जॉब मागायला गेला तर तुम्हाला कोणी जॉब ऑफर करणार नाहीये. तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट वा तुम्ही 10-9 लाख पॅकेज घ्या, वेल अँड गुड, पण त्या 10 किंवा 9 लाख पॅकेजला आपण न्याय देतो का हे बघा. कंपनीच्या सिच्युएशन फार वाईट आहे. तुम्हाला जे काही तुमच्या कॉलेजमध्ये असाइनमेंट असतील, ट्रिपल P असेल, तुमचा पॅटर्न असेल, तुमचे UT असतील, त्या जे आहेत नाही करून घेतात ना, ते करा. एकदा तुम्ही पण बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कोणी करायला सांगणार नाही. माझ्या YouTube लिस्टमध्ये वॉच व्हिडिओमध्ये किंवा लाईक व्हिडिओमध्ये एवढे व्हिडिओ लाईक करून ठेवले टेक्निकलचे. मला ते शिकण्यासाठी बघण्यासाठी वेळ नाही. 1.5 वर्षापासून मी कोणतीच नवीन गोष्ट शिकलेलो नाही. आणि मी जे अगोदर शिकलो ते एक्झिक्यूट करायला मला वेळ भेटत नाही, एवढा लोड होतो. पैसा तुम्हाला भरपूर भेटेल, तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल व्हा, एबल व्हा. मी कमीमध्ये जॉब केला रिसेंटली. मी पाठीमागच्या वर्षीचा माझा टर्नओव्हर 1 CR, नियर अबाउट 1 CR आहे. 1 CR 1 करोड. मी फक्त 2 ते 4 प्रोजेक्ट केले मोठे. आणि बिझनेस मध्ये उतरलो कारण मला जॉब करायचा नव्हता सुरुवातीपासून. आणि जिथून मी जॉब सोडून बिझनेस मध्ये उतरलो ते कंपनी मला आजही बोलवते, ते कंपनी मला आजही कन्सल्ट करते त्यांच्या प्रॉब्लेमसाठी. तिथं हायर एज्युकेशन, हायर PhD, ते म्हणजे माझं जेवढं वय तिथल्या स्टाफचा तेवढा एक्सपिरियन्स आहे. तर ते आजही बोलवतात कारण की माझ्याकडे स्किल आहे, मला माहिती आहे मी कुठून मरत नाही. तुम्ही स्किल डेव्हलप करा, तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला पेमेंट पाहिजे तेवढं भेटेल. एक्सपेक्टेशन ॲट द बिगिनिंग डोंट कीप हाय. लक्षात येते का? सुरुवातीला हाय एक्सपेक्टेशन ठेवू नका. फोकस तुमचा या गोष्टीवर असला पाहिजे की तुमच्याकडे स्किल सेट पाहिजे. स्किल सेट पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमचं डेडिकेशन दिलं पाहिजे. तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. नवीन गोष्टी काय शिकायच्या? नवीन गोष्टी काय YouTube किंवा Instagram चालवायला शिकायचं नाही. तुम्हाला काय शिकायचं, ज्या काय तुमच्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या शिकायच्या. तुम्हाला एक तर तुमचा टाइम प्रॉपर, तुम्ही एक तर टार्गेट सेट केलं पाहिजे, तुम्ही प्रॉपरली तुमचा टाइम दिला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे काय तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर केल्या पाहिजे. तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डच्या ऑन दॅट डायरेक्शन यू शुड मूव्ह ऑन. ओके, तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. आता तुम्ही पास तर होचाल काय, 1 नाईट स्टडी करून पास होतो, पण त्याचं काय एवढा हे काय मॅटर करत नाही. तुम्हाला स्टडी करून आता फक्त तुमचे टार्गेट सेट करा. तुम्हाला जर आता BE इलेक्ट्रिकल नंतर तुम्हाला जर करिअर ऑपॉर्च्युनिटी बद्दल जर बोलायचं झालं तर MSCB आहे तुम्हाला, नंतर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, रेल्वे आहे. त्यांना गव्हर्नमेंटचा प्रिपरेशन करायचं जेव्हा ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे त्यांनी वेळ अँड गुड आतापासूनच गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करा. म्हणजे आता जे तुम्हाला 2-3 वर्ष भेटते, जे तुम्ही नंतर जाऊन 2-3 वर्ष त्याच्यासाठी देणार आहे, तर तो वेळ तुम्हाला आत्ताच भेटेल. ज्यांना इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला आता इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता तुम्ही. एकतर तुम्ही मेंटेनन्स इंजिनियर म्हणून जाऊ शकता. अविनाश सरांना मेंटेनन्सचा खूप एक्सपिरियन्स आहे. मेंटेनन्स इंजिनियरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. डुईंग मेंटेनन्स इज नॉट अ गुड जॉब. यू शुड हॅव फुल नॉलेज ऑफ ईच अँड एव्हरी कन्सेप्ट. कधी कोणत्या मशीनचा मेंटेनन्स निघेल, कधी कुठे प्रॉब्लेम होईल सांगता येत नाही. चांगल्याची लागते मेंटेनन्सला. घाम येतो तिथं कारण की पूर्ण इंडस्ट्री बंद असते. एक दिवस 1 तास जर इंडस्ट्री बंद असेल ना, तुमच्या कोटीमध्ये लॉस असतो. कोटीमध्ये एवढं मॅन पॉवर असते. मी ज्या कंपनीची कामं करतो तर जे मी अगोदर कंपनीमध्ये होतो 10-20 हजार करोडचा टर्नओव्हर आहे त्यांचा एका वर्षाचा. किती शून्य असते ते मी पण काउंट केलं नाही त्याच्यामध्ये. तुमचे कितीतरी मॅन पॉवर बसून राहते. HYBM सिस्टीम मध्ये काम करतो, बिल्डिंग ऑटोमेशन मध्ये मी हायड्रोनॉमेटिक सिस्टीम मध्ये पूर्ण बिल्डिंगला वॉटर सप्लाय देते ऑटोमॅटिक. जर एक जर सिस्टीम माझी स्टॉप असेल ना तर 200-250 फ्लॅटला पाणी जात नाही. आणि त्या फ्लॅटची किंमत ही तुमच्या कोटीमध्ये असते. इट्स नॉट इझी.
लक्षात येते का? ते तुम्हाला पैसे देतात म्हणजे तुमच्याकडून तेवढ्या गोष्टी करून देतात, सर्व्हिस पण देतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जॉब करायचं असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी PLC आहे, SCADA आहे, HMI आहे, PFD आहे. PLC इंजिनिअरला पण खूप स्कोप आहे. मुलींनी मी सजेस्ट करतो PLC मध्ये जर तुम्हाला ऑफिशियल जॉब भेटला तर जावा. आणि साईड वर्क खूप असतं PLC ला. साईड या तुमच्या हिली एरियाज, आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ कंट्री असते. सो ट्रॅव्हलिंग पॉसिबल नसतं किंवा हार्ड वर्क असतं. ऑफिशियल तुम्हाला डिझाईनचा जॉब भेटला PLC, HMI, PFD मध्ये तर करा. मुलांसाठी काही कुठेही जाऊ शकता, राहू शकता. कालच भारतपूरला माझा मित्र आहे बारामतीला, मेकॅनिकल इंजिनियर आहे. कालच बोलणं चालू होतं आमचं की PLC इंजिनियरची एवढी गरज आहे, कंपनी 2-2.5 लाख रुपये पेमेंट देत आहे PLC इंजिनियर पाहिजे यांना. त्यांचं प्रोडक्शन बंद आहे. स्वित्झर्लंडवरून नवीन त्यांची लाईन आली आहे, लाईन सेटअप झाली आहे त्यांची प्रोडक्शनची. म्हणजे एवढं तुम्हाला स्कोप आहे त्या गोष्टीमध्ये. तर जर तुम्हाला पुढे जाऊन एखादी गोष्ट करायची तुम्हाला माहिती आहे मी हे पुढे जाऊन करणार तर अगोदरच पाऊल उचला त्यासाठी. माझं एवढं मत आहे. PLCला खूप स्कोप आहे असं जर कोणी म्हणत असेल याला स्कोप नाही, आपल्याकडे कसं असतं एखाद्या गोष्टीबद्दल कोण बोलत असेल तर त्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा केली जाते. ट्रेंड असतो, एखादा ट्रेंड निर्माण केला जातो, याला स्कोप नाही. मग कसं असतं ऐकताना पण एखाद्या गोष्टी शहानिशा करा तुम्ही स्वतः. तुम्ही इंजिनियर आहात, आता तुम्ही इथे आला ऍडमिशन घेतले म्हणजे तुम्ही इंजिनियर झाला. ऑलरेडी डिप्लोमा करून आले जे असतील तर ते ऑलरेडी इंजिनियर आहेतच 50%. आता फक्त इथून बाहेर पडून 100% होणं बाकी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग खूप चांगली ब्रँच आहे. कधीच आपला ट्रेंड हा डाऊन स्ट्रीम नाही आहे, अप स्ट्रीम होत आहे. इलेक्ट्रिकलमध्ये IT सारखं किंवा बाकी इलेक्ट्रॉनिक्स किंवा बाकी ब्रँचेस सारखं कधी स्कोप नाही किंवा इंडस्ट्री डाऊनला आहे असं कधीच नाही आपल्याकडे. एवढं करण्यासारखं आहे ना, तुम्ही थांबचाल करून एवढा स्कोप आहे तुम्हाला, तुम्ही करा त्याच्यासाठी. आम्ही चुका केले, मी डबल वाईड आहे, मॅथ्समुळे मी डबल वाईड आहे, मला सांगायला लाज वाटत नाही. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मला जमत नव्हतं. फक्त मला माझं प्रॉफिटचं लॉसचं कॅल्क्युलेशन जमतं. मला साइन टॅन कॉसचे काही देणे नाही. मला प्रोग्रामिंग जमतं, मी डेव्हलपमेंट करतो. मला क्लायंटशी डील करायचं जमते. मला त्याच्याकडून काम काढून घ्यायला जमतं. मला एवढं येतं, मला बाकी काय माहिती नाही. मला सायन्सचा यूज नाही, मला कॉसचा नाही, टॅनचा नाही, फोरियर सिरीज नाही, काय नाही, ते सिग्नल सिस्टीम नाही, मला यूज होत नाही. मला कुठेच होत नाही. इथं कोण वाईट असेल तर असंही समजू नका. हे वाईट माणसं पण मी एअर डेव्हलपमेंट केलं होतं. माझा 2-2.5 लाखचा टर्नओव्हर होता. मी वाढवलं त्यावेळेस, प्रोजेक्ट करून दिले होते. असं काही नाही. उलट मी म्हणतो की वाईट झालं, बरं झालं, मला वेळ भेटला मला डेव्हलपमेंट करण्यासाठी. पास होऊन तर कुठं तीर मारता होतो. जॉब सोडताना पण सगळे म्हणत होते जॉब सोडतोय, लग्न व्हायचं आहे, मुलगी कोण देणार असं वगैरे काय असते. जॉब असेल तर जरा कंपनीमध्ये परमनंट होतो, काय नसते परमनंट वगैरे सगळं संभ्रम आहे. पैसा इज एव्हरीथिंग, सो डोंट वरी. फक्त डेव्हलप करा, स्किल करा. 11 महिन्यामध्ये माझा 1 CR टर्नओव्हर आहे. फक्त 11 महिन्यामध्ये माझं फायनान्शियल इयर क्लोज झालं. माझ्याकडे CA आहे, एम्प्लॉय आहे, IT वाले, प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, सगळेच माझ्याकडे. मी सगळ्यांना पेमेंट देतो, सगळं मला CA बघतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एक होतं, मी जे करत होतो ते मला माहीत होतं, माझं टार्गेट सेट होतं, मला ते करायचं आहे आणि मी त्या दृष्टीने वाटचाल करत होतो. मला जॉबला आत्ताही घेते, कंपनीत जर गेलो तर मला आत्ताही घेते, ये म्हणते, पण मला ते करायचं नाही. मी निवांत ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस मी 4 एप्रिल 2024ला माझा लास्ट डे होता कंपनीत. माझं सेंड ऑफ वगैरे झालं होतं. सिनियर इंजिनियर होतो मी. माझ्या हाताखाली 20-25 स्टाफ होता. 700 कोटीचा प्रोजेक्ट होता माझ्याकडे एक्झिक्यूट केला. त्यावेळेस कंपनीमध्ये एक कोण नव्हतं. ज्यावेळेस मी जॉब सोडला शनिवार होता, 4 एप्रिल, 4-5 एप्रिल आय थिंक शनिवार होता. सोमवारी माझ्या हातात ते स्टार्टअप पे होता, माझ्याकडे परचेस ऑर्डर होती. म्हणजे निवांतपणा नव्हता. म्हणजे आता फक्त एवढं सॅटिस्फॅक्शन आहे की मी आता स्वतःसाठी बोलतो. म्हणजे जे काय आहे ते माझ्यासाठी करतो मी स्वतःसाठी. अगोदर जे करत होतो ते बद्दल मी कंपनीसाठी करत होतो. फक्त एक करा की तुमचे क्लासमेट्स, मित्र, सिनियर, ज्युनियर ते फक्त इथं आहेत. हा बँचमेट तुमचा इथं आहे कॉलेजमध्ये. त्यावेळेस तुम्ही इथून बाहेर जाता ना त्यावेळेस कोणाला काही घेणं नसतं. इथं तुम्ही एकदा
एक चहा हाफ करून प्या, एक कोल्ड कॉफी हाफ करून प्या. बाहेर गेल्यानंतर कोणालाही देणं घेणं नसतं. तुम्ही जावा, बघा, कोणी कोणाला फोन करत नाही. जो तो प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप्त आलेला असते. कोणाचं लग्न लवकर होतं, कोणाचं लेट होतं, हा प्रत्येकाचा भाग आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. ज्याला गॉसिप करायचं ते डायरेक्टली बाहेर जाऊ शकता. ऐकायचं नसेल डायरेक्टली बाहेर जावा, नो इश्यू. ज्यांना ऐकायचं आहे त्यांना ऐकू द्या. माझा काही तोटा नाही, ते तुमच्यासाठी अरेंज केलेलं आहे. जे काही रेसिंग ट्रेंड चालत नाही इलेक्ट्रिकलमध्ये, अजून सांगायचं तुम्हाला काही गोष्टी. फक्त फोकस करायचा की नाही करायचा ते तुम्ही ठरवा. लक्षात येते का? PLC काळामध्ये तुम्हाला स्कोप आहे भरपूर. व्यवस्थित शिका, कोर्सेस करा. जे तुमचे एक्झाम वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला सुट्ट्या भेटते, आय थिंक 1 मंथ 2 मंथ जे काय असेल ते सुट्ट्या असते. नसेल तर ठीक आहे, समजलं, तुमच्या भावना पोहोचल्या. नसेल तर ऑनलाईन बघा, PLC बुक्स वगैरे विकत घ्या. त्याच्या बेसिक गोष्टी काय असतात बघा. आणि जॉबला गेल्यानंतर शक्यतो माझं मत आहे एखादा कोर्सेस करा, 6 महिन्याचा 3 महिन्याचा. काय तुम्ही लेट जरी जॉबला लागला तरी काही प्रॉब्लेम नाही. आयुष्यात तेवढंच मिळणार आहे जेवढे तर गेले तेवढे, जास्त नाही मिळणार. माझं अजूनही लग्न नाही, माझ्या डोक्यात विचार पण येत नाही. कळलं का? असं काही नाही. माझ्या सोबतच्या माझ्या क्लासमेटचे सगळ्यांचे लग्न झाले, त्यांची मुलं मुली 2री 3री 4थीत जाते. ते मला अजूनही म्हणते मला माझ्या कामात वेळ भेटत नाही. आमचे एक साहेब आहेत, म्हणजे माझे क्लायंट आहेत ऍक्च्युली, मी त्यांचे प्रोजेक्ट करतो. ते तर म्हणजे तू लग्न करू नको, कारण तुला स्वतःसाठी वेळ भेटत नाही, बायकोला किती येणार. असं काही नसतं. त्याच्या वेळेस जे वेळ आल्यानंतर वेळेला प्रत्येक गोष्ट होत असते. तर आपण आपलं काम करायचं, डेडिकेशन करतो, प्रामाणिकपणे करायचं. ज्यावेळेस तुम्ही जॉबला जाता तर त्यावेळेस फक्त एक करा, रिलेशन सगळ्यांशी बिल्डअप करा. रिलेशन सगळ्यांशी बिल्डअप करा, रिलेशन व्यवस्थित ठेवा, खराब करू नका. कोणी कधी कुठं कामाला सांगता येत नाही इंडस्ट्रीमध्ये. मी तेच केलं होतं. एखाद्याला 10 रुपयाचा चहा पाजला म्हणून आपण कमी होत नाही, किंवा आपले 10 रुपये कमी होत नाही. उद्या तेच 10 रुपये तुम्हाला कसे करू 100 रुपयावरती सांगता येत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथून जाल त्यावेळेस तुमच्या शिक्षणाचे रिलेशन चांगले ठेवा. एखादी इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असाल तिथल्या तुमच्या कलिगसोबत रिलेशन चांगले ठेवा. म्हणजे उद्या जर इनकेस त्यांची गरज पडली तर ते तुम्हाला मदतीचा हात ऑफर करतील, दार बंद करणार नाही. लक्षात येते का? तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी, तुमच्या स्टाफशी, तुमचे जे काही सिनियर असतील, ज्युनियर असतील, रिलेशन व्यवस्थित ठेवा. रिलेशन खराब करू नका. म्हणजे बाहेर गेल्यानंतर रिलेशन तुम्हाला खूप उपयोगी येते. इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला PLC, SCADA, HMI, BA कोर्सेस आहेत. वेळ भेटत नसेल ऑनलाईन कोर्सेस लावा. ऑनलाईनमध्ये जर टाइम भेटत नसेल तर रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहेत. रेकॉर्डेड कोर्सेस करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये जायचं असेल, डिझाईन, मुलींसाठी खूप स्कोप आहे डिझायनिंगमध्ये. तुम्हाला इनिशियली 4, 5, 6, 7 लाख रुपये पॅकेज भेटते. ऑफिस वर्क असतं डिझायनिंगमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये. तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये पण इलेक्ट्रिकल फील्डमध्ये राहतं. इलेक्ट्रिकल डिझायनिंग, ड्राफ्टिंग आहे, रेविट आहे, MEP आहे, डायलेक्स आहे, ऑटोकॅड आहे. बऱ्याच कोर्सेस आहेत तुम्हाला करायचं. कोर इलेक्ट्रिकलचे कोर्सेस आहेत. सॉफ्टवेअरमध्ये जाणार असाल, नो इश्यू, सॉफ्टवेअरमध्ये जावा. ज्यांना कोर फील्डमध्ये काम करायचं कोर फील्डमध्ये काम करा. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स घेताना, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या नावापुढं +2 इयर, +3 इयर, +4, +5 इयर एक्सपिरियन्स लागतो ना, त्यावेळेस कंपनी तुम्हाला पेमेंट ऑफर करत नाही. त्यावेळेस तुम्ही कंपनीला पेमेंट ऑफर करता. लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येतो ना, त्यावेळेस तुम्ही फक्त पॅकेज मागायचं त्यांना. इनिशियली तुम्हाला देते 10, 12, 20, 25,000 रुपये देते. ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना पेमेंट मागायचं असतं. त्यावेळेस तुम्हाला ते पॅकेज ऑफर करते. इलेक्ट्रिकल डिझाईनमध्ये माझा मित्र आहे, 27 लाख रुपये पॅकेज आहे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 27 लाख रुपये. त्याच्या पहिल्या कंपनीने त्याला 22 लाख रुपये दिलं होतं. नंतरच्या कंपनीने त्याला राईट 27 लाख रुपये पॅकेज ऑफर केले. दुबई रिटर्न आहे 2 वेळा. गल्फ कंट्रीमध्ये इलेक्ट्रिकल भरपूर स्कोप आहे बरं का. जर जायचं असेल ना गल्फ कंट्री, दुबई असेल, सौदी वगैरे असेल ना, तर भरपूर. जे काय माझ्या कंपनीमध्ये स्टाफ होता ना, आपल्याकडे इंडियाला जेवढं पेमेंट आहे ना तिकडे तेवढं इलेक्ट्रिशियनला पेमेंट आहे. गल्फ कंट्रीमध्ये पण तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी स्कोप आहे तुम्हाला जायचं असेल तर. जर तुमच्या कोर्सेस किंवा तुमच्या याच्याबद्दल
तर बिझनेसमध्ये जर कोणाला यायचं असेल, कोणाला फॅमिली बिझनेस आहे का? फॅमिली बिझनेस असेल, जर त्याने ठरवलं असेल मला फॅमिली बिझनेसमध्ये जायचं आहे, तर त्यांच्या फॅमिलीने त्यांना एक ट्रॅक सेट करून ठेवलं असतो, तर त्या ट्रॅकवर चाला तुम्ही. जर नवीन जर कोणाला बिझनेसमध्ये उतरायचं असेल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, तर ज्या फील्डमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला बिझनेस करायचा त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा, त्याच्याशी रिलेटेड जॉब करा. भले कमी पेमेंट भेटू नये, पण त्याच्याशी रिलेटेड जॉब करा. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला लॉसेस होणार नाही. फंड मॅनेजमेंट, कॅश फ्लो, मनी मॅनेजमेंट हा म्हणजे ह्या खूप वास्ट कन्सेप्ट आहेत ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमध्ये उतरता. पेमेंट टर्म्स, पेमेंट सायकल, सीसी, टॅक्स इनवॉइस, परफॉर्म इनवॉइस, आधीच परफॉर्म इनवॉइस, त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत, पण पुढे तुमच्या लक्षात येतील. बिझनेस करायसाठी तुम्हाला काय लागतं? शॉप ॲक्ट लागतं, उद्यम आधार सर्टिफिकेट लागतं. तुम्ही तुमची जाती दाखले, उत्पन्न दाखले वगैरे काढता ना माहिती सेवामधून वगैरे, तर तिथून एक शॉप ॲक्ट काढावं लागतं तुमच्या नावाचं, तुमच्या बिझनेसला एक नाव द्यावं लागतं. XYZ काही असेल ते, माझं रोहित इंजिनिअरिंग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला GST नंबर लागतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये सगळ्या गोष्टीवर 18% टॅक्स लागतो. किती? 18%, 18%. 9% स्टेट गव्हर्नमेंट, 9% सेंट्रल गव्हर्नमेंट. CGST, HGST, C फॉर सेंट्रल, S फॉर स्टेट. म्हणजे 18% टॅक्स द्यावा लागतो तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट वगैरे नवीन विकत घेता ना, त्यावेळेस तुमच्याकडे टॅक्स घेतला जातो, GST घेतला जातो. तर तो 18%, इलेक्ट्रिकलमध्ये 18% GST. सोन्या चांदी वगैरे 1.5, I think 1.7% GST. पण आपला 18% GST आहे. तर तुम्हाला एक GST सर्टिफिकेट लागतं की तुमचा लिगली बिझनेस आहे. तुम्हाला एक शॉप ॲक्ट किंवा उद्यम आधार किंवा शॉप ॲक्ट लागतं. ते तुम्हाला 200-300 रुपयामध्ये कोणी काढून देईल. तुम्हाला GST सर्टिफिकेट लागतं. GST सर्टिफिकेट हा तुम्हाला CA काढून देतो, किंवा जे अकाउंटिंगवाले असतात का, चार्टर्ड अकाउंटंट वगैरे, CA किंवा जे अकाउंटिंगचे काम करते, तर ते तुम्हाला GST सर्टिफिकेट काढून देतात. GST सर्टिफिकेट किंवा शॉप ॲक्ट काढायला सेम तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड लागतं, तुमचं लाईट बिल लागतं, तुमचा गाडीचा उतारा वगैरे लागतो, आणि तुमचं एक बँक अकाउंट लागतं, करंट अकाउंट लागतं बँकेमध्ये. आपले जे बँक अकाउंट असतं नाही, सगळे सेविंग अकाउंट असते. करंट अकाउंट म्हणजे ते करंट अकाउंट तुमचं बँकेला त्या तुमच्या GST नंबरला लिंक असतं, तर त्याच्यावरून सगळे तुमची देवाणघेवाण होते. समजतं? लक्षात येते का? GST. जर कोणाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल, MSCB वगैरे कामं घेतली, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्हाला अगोदर सुपरवायझरची लायसन्स काढावं लागते. म्हणजे जे काही अगोदर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मस्टर इन द सेन्स त्यांचं एक रजिस्टर असतं, ते प्रत्येक वर्षी 16 जाऊन रिन्यू होतं ॲट द टाइम ऑफ मार्च एंड. तर त्या मस्टरला तुम्हाला नाव द्यावं लागतं. ते रजिस्टर केल्यानंतर नाव एक शासनाची 150-200 रुपये पावती फाडावी लागते. म्हणजे तुमचं नाव त्यांच्या मस्टरला लागतं आणि वर सरकारच्या पोर्टलला पण लागतं. ते एका वर्षानंतर मग तुम्हाला ते सुपरवायझरचं सर्टिफिकेट देते की हा व्यक्ती आमच्याकडे 1 वर्ष होता, एक्सपिरियन्स घेतलेला आहे आमच्याकडे. मग ते सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही सोलापूरला तुमचं जे काही इलेक्ट्रिकल PWD ऑफिस आहे तिथून जाऊन तुम्ही सुपरवायझरचं लायसन्स काढू शकता. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स कोणीही काढू शकतो. 10वी झालेलाही काढू शकतो, 12वी झालेलाही काढू शकतो. देयर इज नो क्रायटेरिया फॉर टेक्निकल बॅकग्राऊंड. लक्षात येते का? टेक्निकल बॅकग्राऊंडची काही गरज नाही, कोणीही काढू शकतो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स. ते 1.5 महिन्यात तुमची लायसन्स भेटेल. सुपरवायझरची लायसन्स तुमची मस्ट आहे. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचे लायसन्स तुम्ही सगळे गव्हर्नमेंटची कामं करू शकता. ग्रामपंचायतमध्ये हाय मास्ट वगैरे माहीत तरी नाही, ते आता हाय मास्ट वगैरे बंद केले. आता सोलार हाय मास्ट वगैरे चालू केले. तुमचे ST लाईन, तुमचे पोल आहेत ना, तुमचे ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन, लाईन शिफ्टिंग वगैरे सगळे कामं असतात ना, हे सगळे तुमचे गव्हर्नमेंटचे काम असते. हर्षद बर्गे जर यूट्यूबला चॅनल आहे, टेंडर गुरु हर्षद बर्गे, तर तो क्लासेस घेतो तुमचे कॉन्ट्रॅक्टरचे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कसे घ्यायचे, लायसन्स कशा काढायचे, टेंडर कसे भरायचे, टेंडरला बिडिंग वगैरे कसं चालतं, तर ऑनलाईन क्लासेस आहेत त्याचे. तेव्हा कार्यशाळा पण असते, 1-2 दिवसाची किंवा 3 दिवसाची कार्यशाळा असते. तर तिथून तुम्ही जॉईन करून देऊ शकता. त्यांना कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारच व्हायचं आहे. मराठी आपल्या भाषेत ठेकेदार, प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टर. लक्षात घ्या, MSCB वगैरे PWD कामं तुम्ही घेऊ शकता. तुमची नगरपालिका असेल तिथून घेऊ शकता. सुपरवायझरला तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपये खर्च येतो लायसन्स काढा. कॉन्ट्रॅक्टरला 20-25,000 रुपये खर्च येतो. पण अगोदर पुढे जर कामं करा, शिका, मग लायसन्स काढा. डायरेक्टली डोंट जम्प इनटू इट. म्हणजे तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार लायसन्स भेटतो. म्हणजे गव्हर्नमेंटला तुम्हाला कामं द्यावी लागते. त्यावेळेस तुम्ही लायसन्स काढता ना, तर तुम्हाला कामं द्यावी लागते. म्हणजे हे झालं गव्हर्नमेंट सेक्टर
तुमचं इंडस्ट्रियल सेक्टर झालं, त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला गेल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग किंवा प्रोफेशन पिरियड वगैरे घेतलं जातं. प्रोफेशन पिरियड कंपनीचा वेगळा असतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये सिलेक्शन केलं जातं तुम्हाला, तर तुम्हाला ते ॲज अ प्रोफेशन इंटर म्हणून प्रोफेशन पिरियडवर घेतलं जातं. प्रोफेशन पिरियड म्हणजे काय? काही कंपनीचा 6 महिन्याचा असतो, काही वर्षाचा असतो, काही 1.5 वर्ष असतो. तर त्या प्रोफेशन पिरियडमध्ये तुम्हाला पेमेंट चालू असतं, पण तुम्ही त्या कंपनीमध्ये परमनंट नसता. तुमचं बिहेवियर, तुमचं वागणूक, तुमचं काम करायची पद्धत हे तिथं तुमचं जज केलं जातं त्या 6 महिन्यांमध्ये किंवा 1 वर्षामध्ये, आणि नंतर ठरवलं जातं की तुम्हाला परमनंट करायचं की नाही. शक्यतो ते तुम्हाला ट्रेनिंग म्हणून घेते. जर नशीब चांगलं असेल, एक्सपिरियन्स असेल, तर ज्युनियर म्हणून घेते. प्रोफेशन पिरियड ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करता त्यावेळेस तुम्ही या कंपनीमध्ये परमनंट होता, त्यावेळेस तुम्हाला